वेलकम बॅक टू शुभ्रिया डायरीज. आणि आम्ही एवढे नटून थटून कुठे चाललोय याचा तुमचा प्रश्न असेल तर आम्ही चाललोय आमच्या कुळदेवीला. हां. आज आमच्या आरत्या आहेत, सो आम्ही आज चाललोय कुळदेवीला, आमच्या बिजासनी बिजासनी देवीला. आज आम्ही जाऊ एकविरा देवीच्या मंदिरात आणि मग तिथून आम्ही जाऊ बिजासनी देवीला. सो स्टे ट्यून्ड, कंटिन्यू वॉचिंग. तुम्हाला आम्ही लास्ट मिनी ब्लॉग मध्ये सांगितलं हा, काहीतरी एक्साइटेड आहे आणि आता आम्ही आमचं फॅमिली इंट्रोडक्शन पण देणार आहे ह्या ब्लॉग मध्ये. सो कंटिन्यू वॉचिंग. सो गाईज निघालोय आम्ही आता घरून जस्ट निघालोय. 2 कार्स आहेत, एक पुढे एक कार चालू आहे आणि एक आमची कार आहे मागे. रिया त्यावाल्या कारमध्ये पुढच्या. गाईज आम्हाला निघायचं होतं 9 वाजेपर्यंत आणि आता वाजलेत 9:30 पावणे 10 झालेत आत्ता. आणि मम्मीचं तेच चालू आहे की टार्गेट होतं 9 पर्यंत निघायचं. काय हो मम्मी? आणि आता पावणे 10 वाजले तर म्हणजे सक्सेस नाही झाला माझा प्लॅन जो मी केला होता. जाऊ दे होत असतं नो वरीज. काय नाही, बाकी तर सगळे चिल आहेत, एकदम चिल, कोणाला काहीच टेन्शन नाही. आई आमची चिडचिड करत होती. जसं की मी या गाडीत बसली होती. हा माझा अनुभव दर्शन, त्याला घरी आम्ही साई म्हणतो. ही मम्मी आहे आणि ही 2 नंबरची मोठी मम्मी, हे आई भाऊ, हे 2 नंबरचे मोठे पप्पा आणि हे पप्पा. तर जी आमची मेन क्लिप होती इंट्रोडक्शनची तीच डिलीट होऊन गेली आहे, तर म्हणून असं व्हॉइस ओव्हर देऊन इंट्रोडक्शन द्यावं लागतं आहे. आम्ही आलो आहे एकविरा देवीच्या मंदिरात. खूप गर्दी होती ॲक्च्युली मंदिरात. चाची छान झालं दर्शन तसं आता आमचं. इथे कुंकू लावल्यानंतर इथे सगळे चेक करतात की व्यवस्थित लागला आहे की नाही लागला. आणि चाची पण तेच करत होती आता. मी बोलली तर हसायला लागले आणि पुढे निघून गेली. पप्पा आले आता हसतायत, केव्हाचे हाय करत नव्हते आणि आता हसत चाललेत. गाईज रियाकडे चालली आहे मी. रिया कारमध्ये. आय विल शो यू, 1 मिनिट. आय विल शो यू. रिया आली बाहेर. रिया आम्ही चाललोय बिजासनी देवीला, तर तिथे ब्लॉग आता इंट्रोडक्शन दिलंय, बट आमचे 4 नंबरचे काका आता वेगळं होऊन जाऊ. ती या कारमध्ये, मी त्या कारमध्ये. आता परत फक्त 4 नंबरचे काकू नाही आहेत आणि भैया ओम नाही आहेत, आधी सिद्धी नाही आहेत, तर त्यांना आम्ही लवकरच घेऊ ब्लॉग. गाईज रियाने व्हिडिओ कॉल केला आहे बघा. तिला बोर होते. ते खूप पुढे निघून गेले. आम्ही डिझेल भरत होतो तेव्हा ते खूप पुढे निघून गेले. डान्स मम्मी पण डान्स करते, वहिनी पण डान्स करते, मी पण डान्स करते. अरे खूप ट्रॅफिक आहे. कसं तरी उतरलोय आम्ही आता गाडीतून. आता वॉक करत चाललोय. दुपारी आता काहीच हँडल होत नाही, ड्रेस वगैरे सेम माझं पण. मला चालताच येत नाही. खूप गर्दी आहे, खूप जास्त. हे बरी गर्दी काहीच कळत नाही खूपच. आता आम्ही मध्ये चाललो आहे सगळे. हे पण सगळे मागे येतात, चाची वगैरे, मम्मी पप्पा आणि दादा सगळे येत आहेत. आणि आता तो समोर आहे तो सगळा बाहेरचा परिसर आहे मंदिराच्या आसपासचा. आणि आता आम्ही पुढे चाललो आहे. सो स्टे ट्यून, बघत राहा कंटिन्यू. आता चालतो आहे आम्ही तरी पुढे अजून. बघू आता किती गर्दी तर भरपूर वाटते, तरी पण बघा आता दाखवते मी तुम्हाला पण पुढे. आम्ही आतमध्ये पोचलो आहे. मी पटकन शॉट दाखवून देईल. फोन अलाउड नाही आहे आतमध्ये, फोन अलाउड नाही आहे गेस आतमध्ये, तर डोंट नो ते शूट करत देतात की नाही. बट स्टील आय एम ट्राईंग माय बेस्ट. मी करते शूट. खूप थकलो आहे आता आम्ही. जस्ट जेवण झालं आहे. आता आम्ही इथून निघू. इथे रेंज पण नाही आहे ॲक्च्युली फोनला. आणि आम्ही जेवायच्या टाईमला आम्ही ब्लॉग काढायला विसरलो होतो. माझा लास्ट बाईट झालं तेव्हा रिया मला बोलली की अरे आपण ब्लॉगच नाही काढला. ठीक आहे, आम्हाला खूप भूक लागली होती त्याच्यामुळे पटकन खा. बिकॉज ऑलरेडी 3-3:30 वाजून गेले, त्याने खूप जास्त भूक लागली होती. चलो आता आम्ही निघू 5-10 मिनिटात. मी परत कारमध्ये कंटिन्यू करू. आम्ही निघालो आता परत घरी जायला. खूप थकलोय. आणि घरी आल्यावर आम्ही आमचा ब्लॉग एंड करायला विसरलो, तर सॉरी फॉर दॅट अँड थँक्यू फॉर वॉचिंग.